नांदेड शहरातला अतिशय चर्चेचा विषय म्हणजे तो अतिक्रमणाचा। महानगरपालिकेतर्फे नेहमीच अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जाते, पण अतिक्रमण मोहीम समोर गेली की मागची परिस्थिती जैसे ते होत असते। त्यामुळे सय्यद रजाक महबूब हे ओव्हरब्रिज उतार मिल रोड दीपक लॉज समोरील आणि ओव्हरब्रिजच्या डिवायडरच्या बाजूला असलेल्या अतिक्रमणावर 2012 मध्ये अर्ज देऊन सुद्धा महापालिका योग्य ती कार्यवाही करत नसल्याने महानगरपालिकेसमोर आमरण उपोषणास बसले आहेत। नांदेड शहरातला अतिशय चर्चेचा विषय नेहमीच असतो तो म्हणजे रस्त्यावरील अतिक्रमणाचा। महापालिकेतर्फे नेहमीच अतिक्रमण मोहीम राबविली जाते, पण ही अतिक्रमण पथक पुढे गेले की मागची परिस्थिती जैसे थे होत असते। नांदेडकरांसोबत लपंडाव खेळल्यासारखे खेळत आहे। अतिक्रमण पथक आले की अतिक्रमण हटवले जाते व ते समोर गेले की पुन्हा जैसे ते होत असते। हे तर नेहमीच असतं। त्यामुळे सय्यद रजाक महबूब हे दीपक लॉज समोरील आणि ओव्हरब्रिजच्या डिवायडरच्या बाजूला 2 मीटरचे फुटपाथ व 1.5 मीटरची नाली आहे। त्या जागेवर पान शॉप व जनरल स्टोअर आहेत व हे अतिक्रमण हटवण्यासाठी आमरण उपोषणास बसले आहेत। तारीख 26/6/2012 रोजी महानगरपालिका नांदेडचे आयुक्त यांना हे अतिक्रमण हटवण्यासाठी अर्ज देण्यात आला होता। तसेच 9/6/2012 रोजीही माजी पालकमंत्री DP सावंत यांना 21/7/2012 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथेही अर्ज देण्यात आला होता। तेव्हा महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त क्षेत्रीय कार्यालय क्रमांक 4 वजीराबाद नांदेड महानगरपालिकातर्फे मिळालेल्या पत्रात अतिक्रमण काढण्यात आले। संबंधितांचे साहित्य जप्त करण्यात आले, पण त्या ठिकाणचे कोणतेच अतिक्रमण काढले नसून सय्यद रजाक महबूब यांना झोला देण्यात आला आहे। त्यामुळे त्यांनी कालपासून महानगरपालिका नांदेडच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत। च्या पत्राद्वारे असे वाटते की जागा महापालिकेची आहे, त्यानिमित्ताने नियमानुसार दोषी असल्यास त्यांना निलंबित करा अशी मागणी करण्यात आली आहे। मैं कल से यहाँ बैठा हुआ हूँ 12 बजे से। दीपक लॉज के सामने फुटपाथ और नाली पे पान पट्टी और एक जनरल स्टोर है, वो अतिक्रमण निकालने के लिए मैं यहाँ बैठा हूँ नगर पालिका के सामने। 2012 से मेरी ये मांग है अतिक्रमण निकालने के लिए, लेकिन अतिक्रमण विभाग के अधिकारी उसकी तरफ ध्यान ही नहीं दे रहे। एक मरतबे मुझे लेटर दिए कि अतिक्रमण निकाले और वो लेटर मेरे पास मौजूद है, लेकिन अतिक्रमण निकाला नहीं गया, कुछ नहीं निकाला गया वहाँ जैसे कि वैसी मौजूद है पान पट्टी और वो जनरल स्टोर। और लोगों को आने जाने में बहुत अड़चन हो रही है वहाँ, और वो फुटपाथ और नाली है, ये नहीं हटाएंगे मैं तब तक उपोषण पर बैठा हुआ रहूँगा। आणि याचबरोबर @ ब्रेकिंग न्यूज हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।